लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या बाबतीत मी काल पण एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली होती आणि या अपडेटबद्दल प्रचंड सारे प्रश्न कमेंटच्या स्वरूपामध्ये माता भगिनींनी विचारलेले आहेत आणि त्याच्यामधून पण खास करून लक्षात ठेवा, ज्या म्हणजे चारचाकी वाहन जे आहे यावर बऱ्या प्रमाणात म्हणजे खूप साऱ्या प्रमाणामध्ये माता भगिनींनी प्रश्न विचारलेत की सर आता काय करायचं आहे क्लिअर. तर यावर तर मी विस्तृत बोलणारच आहे, पण तुर्तास व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर सांगतो आहे बघा की परत फॉर्मची पडताळणी होऊ शकते का, तर सरसकट नाही होणार, पण मात्र इन्क्वायरी बेस्ड या नावाच्या खाली लक्षात ठेवा फॉर्मची पडताळणी होऊ शकते. यामध्ये पण कुठल्या प्रकारचं दुमत नसायला पाहिजे. पण सोबत हेही सांगतो, जर समजा तुमचा फॉर्म 15 ऑक्टोबरचा असेल आणि तुमचा फॉर्म सबमिट झाला, मंजूर झाला नाही किंवा मंजूर झाला पण DBT झाली नाही किंवा संपूर्ण प्रक्रिया झाली आणि आणखी पैसे आले नसतील, तर तुम्हाला नक्कीच जानेवारीच्या टप्प्यामध्ये म्हणजे 7व्या टप्प्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पैसे मिळतील. काळजी करायची गरज नाही. क्लिअर. म्हणजे या फॉर्मच्या पडताळणीमुळे तुमचे पैसे जाणार वगैरे असं काय नाही. कोणी सांगत असेल तर दूर राहा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला काही गोष्टी खरंच रॅशनल वाटल्या, म्हणजे विवेक दिन म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की विचार करायला भाग पाडतात अशा काही गोष्टी आहेत आणि याबद्दल येणाऱ्या टायमामध्ये सरकाराकडनं पण एक पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक भूमिका घेतल्या जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यावरच मी खास करून बोलणार आहे. क्लिअर. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की चारचाकी वाहन नसावी अशा प्रकारचं जे आहे GR किंवा त्या लाडकी बहीण या योजनेच्या हमीपत्रामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे आणि जर चारचाकी असेल तर मात्र लाभ मिळणार नाही. पण या निर्णयाला फक्त चारचाकी याचं जे अंतर्भित जेवढा अर्थ त्याला म्हणजे त्याच्यामधल्या इतक्या फांद्या फुटतात हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार सरकारने जे आहे या प्रकारच्या निर्णयाला जर राबवायचं असेल भविष्यात तर याचा विचार करावा ॲटलिस्ट. ते म्हणजे काय बघा, चारचाकी तर वेगवेगळं म्हणजे असं नका समजू की ही चारचाकीचं आणि ती चारचाकी सरसकट, पण त्याच्यामध्ये काय सुटका कशाची सुटका दिलेली आहे अशा बऱ्यापैकी मला कमेंट्समध्ये विचारलं आणि थोडक्यात मी सांगतो तुम्हाला पटकन. क्लिअर. कमीत कमी शब्दामध्ये पहिलं चारचाकी कुठलीही असू द्या. क्लिअर. फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, मग ते ट्रॅक्टर असू द्या ते तुमचं ट्रक असू द्या किंवा कुठलीही एक चारचाकी असू द्या, तर त्या चारचाकीला जे आहे सरकार काय करणार आहे, जर तुमच्याकडे चारचाकी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत अशा प्रकारचं सध्या तुर्तास धोरण आहे. पण त्याच्यामधून ट्रॅक्टर जे आहे कारण ट्रॅक्टर हे शेतीच्या खास करून गोष्टींसाठी वापरलं जातं, त्यामुळे या ट्रॅक्टरला त्याच्यातनं सुटका दिलेली आहे. आता काही माता भगिनींचा असा पण प्रश्न होता की सर 2 व्हीलर आहे आमच्याकडे, मग आम्हाला मिळणार का नाही, आणि एका ठिकाणी XYZ ठिकाणी सांगितलं की 2 व्हीलर असेल तरी मिळणार नाही. असं नाही. 2 व्हीलर जर असेल तर लक्षात ठेवा मिळणार, कारण 2 व्हीलरचा काही संबंध नाही. राहिला मुद्दा 3 व्हीलर्स म्हणजे म्हणजे समजा उदाहरणासाठी ऑटो रिक्षा वगैरे यावर कुठल्या प्रकारची सरकारकडनं गाईडलाईन्स नाही काय नाही, त्यामुळे 3 व्हीलर्सला पण काही अडचण येणार नाही. पण खास करून सांगतो आहे ट्रॅक्टर 2 व्हीलर 3 व्हीलर्स याबद्दल तरी ॲटलिस्ट सध्या तरी एक सकारात्मक बाजू म्हणजे तुमच्याकडे असेल तर काही काळजी करायची गरज नाही. आता एक त्याच पूर्वीच्याच मुद्द्याकडे येतो मी बघा. आता याचं जर चारचाकीचा जर आपण सरसकट विचार केला तर याचा खरंच तुम्हाला सांगतोय खूप मोठा परिणाम होऊ शकतो का, त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला एक अंदाज देतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता समजा उदाहरणासाठी तुमच्याकडे एखादी चारचाकी आणि खूप खटारी झालेली आहे पण तुमच्या नावावर आहे, पण तुम्हाला त्याची अडचण येऊ शकते. क्लिअर. आता मी एवढी बी खटारी नाही पण एक ठीकठाक, आज तिची मार्केट रिसेल व्हॅल्यू खूप कमी झालेली आहे. मग अशा गाड्यांच्या बाबतीत किंवा किती वर्ष जुनी असावी चारचाकी, कशी गृहीत धरली जाणार याबद्दल एक नियमावली येणं गरजेची आहे. असं नाही की फक्त चारचाकी दिसली त्याला RTOला त्याच्या नावाने त्या माता भगिनीच्या नावाने किंवा त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर असेल म्हणजे योजनेतनं बाहेर, तर असं करू नये. त्यावर माझं खास करून विनंती आहे की कुठल्या प्रकारची गाडी आहे वगैरे वगैरे या गोष्टी पण पाहणं गरजेचं आहे. म्हणजे किती वर्षापासूनची आहे, आज त्या गाडीला विकायला गेलं तर 2 लाखाला पण कोणी घेणार नाही अशा पण गाड्या आहेत, 4 व्हीलर म्हणायला फक्त. मग त्यामुळे अशा पद्धतीने त्या माता भगिनींना जे आहे अडचण येऊ नये उद्या, त्या माता भगिनींना मिळणारे जे काही 1500 रुपये आहेत येणाऱ्या टायमामध्ये त्याच्यात वाढ होईल, तर जे बी काय असेल ते मिळावेत, ते मिळत राहावेत हा खरं तर तुम्हाला सांगतो आहे या व्हिडिओच्या मागचा माझा उद्देश आहे. आता तुमच्याकडे खूपच जुनी असेल तर काही लोकांनी मला विचारलं की सर जुनी असेल तर मग काय होणार, जुनीला सर्वांना ते 4 व्हीलरच्या नावाखाली जे आहे फटका बसू शकतो आपल्याला. तर आपण या माध्यमातून जे आहे सरकार ऑब्व्हियसली सकारात्मक बाजू घेईन असं मला वाटतं आहे बघा. त्याबद्दल मी
ॲटलिस्ट आत्ता तरी सकारात्मक आहे की सरकार खूपच जुनी असेल त्याच्याला एक रॅशनल वेनं या डिसिजनला या निर्णयाला राबवण्याची प्रक्रिया करेल. असं नाही की 4 4 व्हीलर दिसली म्हणजे बाद. त्यानंतर बघा बऱ्याचशा माता भगिनींनी मला असं सांगितलं की सर आम्ही म्हणजे अशा काही माता भगिनी आहेत म्हणजे विशेषतः कोणी शहरी भागामधून त्या 4 व्हीलर आहेत त्यांच्याकडे पण त्या 4 व्हीलरमध्ये लहान लहान मुलांना शाळेमध्ये सोडतात नेतात. क्लिअर म्हणजे त्यांच्याकडे थोडक्यात स्कूल व्हॅन आहे. तर अशा वेळेस पण त्यांना अडचण येईल. तर याबद्दल पण थोडं जे आहे फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, याच्यामध्ये थोडी जरा लवचिकता पाहिजे या निर्णयामध्ये. 4 व्हीलर म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी करताना या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. कारण की कुणाच्या तरी रोजीरोटीचं जे आहे हे साधन आहे. क्लिअर लॉकडाऊनमध्ये बरेचशा लोकांचे धंदे बसले त्यावेळेस त्यांनी व्याजाने पैसे काढले आणि 4 व्हीलर खरेदी केल्या आणि आज त्या माता भगिनींचा जो काही मिस्टर आहेत तर ते ती गाडी चालवतात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. हालाकी शहरासारख्या ठिकाणी गाडी त्या मिळणाऱ्या तुटपुंज्या याच्यामधून त्यांना मिळणारे पैसे आणि त्याच्यामधून त्यांना घर चालवण्यासाठी करावी लागणारी कसरत हे खरंच म्हणजे म्हणजे खूप प्रचंड तुम्हाला सांगतो आहे म्हणजे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. तर त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे एक्झॅक्टली ती 4 व्हीलर कुठल्या पर्पजसाठी वापरली चालली. खास करून आता स्कूल व्हॅन आहे. आता बऱ्याचशा माता भगिनींनी सांगितलं सर मी स्वतः स्कूल व्हॅन चालवते तर मग मला मला गरज आहे का किंवा मला अडचण येईल का लाडक्या बहिणीची. तर ऑब्व्हियसली यावर सरकार जे आहे सकारात्मक बाजू घेईल अशी आपण अपेक्षा करूयात. पुढे जाऊयात आणि नक्कीच होईल. आता बघा बऱ्याचशा काही माता भगिनी आहेत मी जसं सांगितलं तुम्हाला रोजीरोटीचं माध्यम आहे त्यांचं. मग मग ती 4 व्हीलर जर का एखाद्या समजा बघा ना आता समजा उदाहरणासाठी मी सांगतो आहे की लॉकडाऊनमध्ये धंदे बसले होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे जवळपास. तर त्यावेळेस कोणीतरी व्याजाने दिड्याने पैसे काढून त्या 4 व्हीलर विकत घेतलेल्या आहेत आणि त्या 4 व्हीलरची आज रिसेल व्हॅल्यू काय नाही पण त्याच्यावर त्यांच्या घरातला जो मेन मेंबर आहे तर तो त्याच्यावर थोडी आर्न करतो किंवा थोडे त्याच्यातनं 4 पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. खास करून याबद्दल कोणीच बोलणार नाही. त्यामुळे मी हा डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे आणि यावर मी आणखी प्रचंड विस्तृत बोलणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा जास्त पण काळजी करू नका पण सरकार पण यावर जे आहे एकदम सकारात्मक आणि एकदम योग्य डिसिजन घेईल की कुठल्या पद्धतीच्या गाड्या 4 व्हीलर असले म्हणजे तुम्हाला उद्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवायचं की नाही यावर आणखी विस्तृत नियमावली माझ्या मते येणाऱ्या टायमामध्ये येईल. कारण की यावर आणखी काम चालू आहे. याच्याकडनं RTOकडनं वगैरे परिवहन जो विभाग आहे याच्याकडनं याचा अशा प्रकारचा जो डेटा आहे तर तो घेतला जाईल. आता हे कधी होणार ज्यावेळेस तुमच्या नावाने किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने फॉर्म त्यावेळेस जर पडताळणी झाली तर. क्लिअर पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस परिवहन विभागाकडनं डेटा घेतला जाईल तर बऱ्यापैकी गाड्या कळतील. पण ज्यांच्या खटाऱ्या गाड्या झाल्या आहेत ज्यांची रिसेल व्हॅल्यू फार 0 झालेली आहे म्हणजे 1.5-2 लाखाला पण भेटणार नाही. ज्यांनी कोविडमध्ये त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून व्याजादिड्याने एखादी 4 व्हीलर विकत घेतलेली आहे म्हणजे हालाकी त्यांच्या फॅमिली पर्पजसाठी नाही पण त्याच्यातनं त्यांची रोजीरोटी चालती. तर अशा गोष्टी किंवा स्कूल व्हॅन ज्याच्यातनं त्यांचं उदरनिर्वाह होतो खास करून 4 व्हीलर किंवा इतर पण काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात. तर अशा वेळेस एक रॅशनल जे आहे डिसिजन या 4 व्हीलरच्या माध्यमातून राबवल्या जावा अशी सरकारकडनं विनंती आहे. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आपल्याला ही आहे की आज पण जे आहे बऱ्याचशा माता भगिनींना एक डाऊट आहे. आता हे तर मी तुम्हाला बोललो आहे 4 व्हीलरबद्दल मी सर्व मुद्द्याबद्दल बोलणार आहे विस्तृत बोलणार आहे आणि यावर नक्कीच सकारात्मक गोष्टी घेतल्या जातात येणाऱ्या टायमामध्ये. आज पण बऱ्याचशा माता भगिनींना आणखी अडचण आहे की 15 ऑक्टोबरचा फॉर्म आहे त्यांना आणखी कन्फ्युजन आहे 15 ऑक्टोबरच्या फॉर्मचे खरंच पैसे येणार का. बघा लक्षात ठेवा मी तुम्हाला हमेशा एक प्रश्न विचारतो हमीपत्रानुसार जर तुम्ही लाभार्थी असताल तर सरकारही तुम्हाला असं नाही की सरकार तुम्हाला योजनेच्या लाभापासून दूर करते असं अजिबात नाही. कोणीही अशा प्रकारची माहिती देत असेल तर त्या व्यक्तीचं ऐकणं बंद करा. क्लिअर कारण की सरकारला तुम्हाला लाभ देण्यासाठी योजना आणलेली आहे लाभ काढून घेण्यासाठी नाही. पण हमीपत्रामध्ये दिलेल्या गोष्टी तर ऑब्व्हियसली आपण फॉलो करायला पाहिजे. हे तुम्हाला बी पटतं मला बी पटतं. क्लिअर तर 15 ऑक्टोबरच्या काही माता भगिनी आहेत तर त्यांनी हमीपत्रानुसार ते क्लिअर आहेत म्हणजे त्यांचं हमीपत्र जे आहे हमीपत्र तर त्यांना माहिती आहे की हमीपत्रानुसार आमचा फॉर्म झाला नंतर त्यांचा फॉर्म असा झाला की सबमिट पण झाला. बऱ्याचशा दिवसापासून वाट पाहिली सबमिट झाला आणि आता योगायोग असा आहे की त्यांचा फॉर्म अप्रूव्हल पण झालेला आहे. पण त्यांना असं वाटतं की वितरण तर जवळपास आता बंद झालेलं आहे डायरेक्ट आता आम्हाला 7व्या हप्त्यापर्यंत कदाचित वाट पाहावी लागेल. तर मग आमचं काय गॅरंटी आहे की त्यावेळेस येईल. आता अप्रूव्ड झाला म्हणजे मंजूर झाला ना म्हणजे सरकारकडनं थोडक्यात तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही लाभार्थी आहात म्हणून गृहीत धरलेला आहे. तर त्यामुळे ऑब्व्हियसली लक्षात ठेवा 7व्या हप्त्यामध्ये म्हणजेच जानेवारीच्या याच महिन्यामध्ये कदाचित जर वितरण झालं तर तुम्हाला 15 ऑक्टोबरचे
पासूनचे जे काही पैसे आहेत म्हणजे 1500 रुपयाने आपण जर विचार केला तर एकूण 6000 रुपये मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे कुणी काळजी करू नका. कुठल्याही स्टेजमध्ये असाल तुमचा फक्त तुमचा फॉर्म सबमिट व्हावा एवढी तरी अपेक्षा आहे आणि त्यानंतर तुम्ही या जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही DBT करून घ्या. क्लिअर. लक्षात ठेवण्यासारखी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की सध्या तरी तुम्हाला असं कोणी सांगितलं असेल की नाही मग तुम्ही हे विकून टाका, 4 व्हीलर विका वगैरे असं करा हे ते, तर अशा कुठल्याही लोकांचं काहीही ऐकू नका. क्लिअर. कारण की एक एक गोष्ट घेणं हे फक्त घेणाऱ्यालाच माहीत असतं की त्यासाठी किती मोठी कसरत करणं लागलेली आहे. त्यामुळे तुर्तास पटकन काही डिसिजन घेऊ नका. आपण येणाऱ्या दिवसामध्ये याच्यावर खूप सारी क्लॅरिटी सरकारकडनं पण येणं बाकी आहे. त्यामुळे अपेक्षा करूयात की चांगला निर्णय होईल, की याच्यावर आणखी एक रॅशनल वेनं या निर्णयाला इम्प्लिमेंट केल्या जाईल आणि ऑब्व्हियसली असंच होणार. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. पण तुर्तास तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा की सर अशा प्रकारची अडचण आहे, जेणेकरून मी त्याला उत्तर देऊ शकेल. ठीक आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.